बातमी जी प्रभाव पाडेल। बातमी ते नांदेडच्या हातगावमधून। हातगावच्या केदारनाथ येथे महिलांनी पकडली दारू। मनाठा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। मनाठा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदेवाल्याची गय केली जाणार नाही, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी। हातगाव तालुक्यातील केदारनाथ या ठिकाणी गावातील अवैधरित्या विनापरवाना देशी दारू विक्री होत असून यात अनेकांचे घर व संसार उद्ध्वस्त होत असल्याने अनेक जण या दारूच्या आहारी जात अनेकांचे संसार उघड्यावर होत असल्याने येथील महिलांनी दारू जप्त करत मनाठा पोलीस स्टेशनला कळविले आणि तात्काळ मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी घटनास्थळी दाखल होऊन ताबडतोब अवैध देशी विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली। मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चौळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, मात्र या कारवाईमुळे अवैधरित्या दारू गुटखा विकणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत। अवैधरित्या दारू गुटखा विकणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले। काल केदारनाथ येथे सकाळी साधारण 7:30 वाजेच्या सुमाराला आम्हाला माहिती मिळाली की एक दारू विक्रेता तामसा हद्दीतून केदारनाथकडे दारू घेऊन येत आहे। तर त्याच वेळेला मी आमचे जे बीट अंमलदार आहेत यादव यांना तिकडे तात्काळ रवाना केले। तोपर्यंत गावातील ज्या महिला आहेत त्यांनी सदर जे दारू घेऊन येणारा इसम आहे मारुती डोले याला तिथे जागेवर पकडले होते आणि त्यानंतर तात्काळ आमची गाडी तिथे गेली आणि लगेच तो जो दारू घेऊन जाणारा इसम आहे मारुती डोले याला तिथे जागेवरच पकडलं आणि पूर्ण तो त्याचा जो मुद्देमाल होता तो जप्त केला। त्यामध्ये 106 दारूच्या बॉटल तिथे आपण जप्त केलेल्या आहेत। साधारण किंमत 8,480 रुपयाचा जो मुद्देमाल आहे तर तो आपण जप्त केलेला आहे आणि एक आरोपी अटक केलेला आहे आणि उर्वरित त्याला अटक करून आणखी कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत। सदरचे जे अवैध दारू विक्री करणारे दोन्ही इसम आहेत यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 प्रमाणे गुन्हा काल दाखल करण्यात आलेला आहे। 100% मी जेव्हापासून मनाठा पोलीस स्टेशन इथे चार्ज घेतलेला आहे आम्ही गावोगावी प्रत्येक गावी जाऊन दारू असेल, डीजे बंदी असेल, गुटखा असेल, हे जे अनिष्ट कुठलेही जे मानवाला अपायकारक ज्या वस्तू आहेत या सगळ्यांच्या संदर्भाने आम्ही प्रत्येक गावात जाऊन जी जनजागृती आहे ती आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, ॲडिशनल SP मॅडम पाटील मॅडम आणि SDPO श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेहमी करत आलेलो आहे आणि आणखी करत राहणार आहे। केदारगुडा गावातही मी स्वतः बैठक घेतलेली आहे दारूबंदी संदर्भाने आणि मी स्वतः त्यांची जिल्हा परिषद शाळेमध्ये बैठक घेऊन त्यांना या संदर्भाने आश्वस्त केलेलं होतं की आम्ही पोलीस खात्यातले जे लोक आहेत सर्व पोलीस स्टेशन तुमच्या पाठीशी आहे। आपण सगळे मिळून हे जे दारू विक्रेते आहेत या सगळ्यांवर कारवाई आम्ही पोलीस प्रशासनातर्फे करणारच आहोत आणि आपल्याही सहकार्याची आम्हाला गरज असेल अशा पद्धतीने आम्ही भेट दिलेली होती आणि प्रत्येक गावात आमची भेट चालू राहणार आहे। यापुढे आणखी याच पद्धतीने आमचं काम हे चालू असणार।